अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर राज्यभर सुरू झालेल्या कडक अन्न सुरक्षा मोहिमेचा परिणाम आता अमरावतीतही दिसू लागलाय। शहरातील प्रमुख इतवारा बाजारातील अनेक खाद्यपदार्थांची दुकानं अचानक बंद राहिल्यानं बाजारपेठ ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या तपासणी आणि कारवाईच्या धास्तीमुळे व्यापाऱ्यांनी खबरदारीचा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलं जातंय। अमरावतीच्या मुख्य इतवारा बाजारात पोहे, फरसाण, मिठाई आणि इतर सुटे खाद्यपदार्थ विकणारी 20 ते 25 दुकानं आहेत। मात्र गुरुवारी या बाजारातील बहुतांश दुकानं बंद असल्यानं परिसरात नेहमीची वर्दळ दिसून आली नाही। राज्यभरात अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। अनेकांनी स्वखुशीने दुकानं बंद ठेवणं किंवा सुट्या खाद्यपदार्थांची विक्री तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतलाय। शहरातील अनेक दुकानांमधून उघड्यावर विक्रीस ठेवले जाणारी मिठाई, चीज आणि इतर पॅक न केलेले खाद्यपदार्थ हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न दूषित होण्याचा धोका वाढत असल्यानं प्रशासनानं देखील अन्न सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगली आहे। व्यापाऱ्यांच्या मते सुरू असलेल्या तपासण्या आणि कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। तर ग्राहकांच्या दृष्टीनं अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाची कठोर भूमिका आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा परिणाम आता अमरावतीमधील अन्न व्यवसायावर स्पष्टपणे दिसून येतोय। तर उघडे खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे।